जय हिंद. मी संस्कृती चौधरी, ऑफिसर्स करिअर अकॅडमी कडनं आपण या पोरांची मुलाखत घेणार आहोत. आपल्याकडे काही नवीन कॅडेट्स आहेत, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांचा एक्सपिरियन्स ओसीए मध्ये. तर बघूयात. आपलं नाव? आय कॅडेट रोहित भीमाशंकर लोहार फ्रॉम ऑफिसर बॅच. तुम्ही कोणत्या बॅच साठी अप्लाय केलं इथं? एअरफोर्स साठी. अच्छा, तुमचं नाव? आय कॅडेट प्रियांशु पांडे, बॅच एनडीए. तुमचं नाव? माझं नाव हर्षल वारुले, बॅच कोणती तुमची? सीडीएस बॅचला. अच्छा, तुम्ही आता इथं कोणत्या डेटला जॉईन झालाय? डेटिंग जॉईनची डेट? मी 27 ऑगस्ट 2025 ला जॉईनिंग घेतली इथं. तुमची जॉईनिंग डेट? 22 ऑगस्ट 2025. जॉईनिंग डेट आपली? 4 ऑगस्ट 2025. आता तुम्ही अगोदर कोणत्या तरी इन्स्टिट्यूट मध्ये असाल याच्या पहिले? तर असाल तर क्लासेस वगैरे केले असतील किंवा तुमचा घरी सेल्फ स्टडी चालला असेल, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला ओसी काय वेगळं वाटतं? काय तुमचे एक्सपिरियन्स आहे त्याच्याबद्दल ते सांगू शकतात काही? ओसीएस मध्ये एकच आवडलं की ते डिसिप्लिन मेंटेन करतात आणि क्लास वगैरे ते समजतो थोडंफार. म्हणजे जे सर वेळ डाऊट असेल तर त्याच वेळी सर डाऊट क्लिअर करून घेतात. अजून एवढंच. थँक्यू. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला काय वेगळं वाटलं? The teaching and the guidance was very best. By teachers, the way they guide us, I started hope that I can crack my NDA. Okay. So you have the positive experience here. What about you? मी याच्या पहिले कधीच क्लासेस घेतले नाही आणि घरात स्वतः सेल्फ स्टडी करत होतो. पण इथे आल्यानंतर असं वाटलं की इथलं जे एन्व्हायरमेंट आहे, जे स्टडीचे एन्व्हायरमेंट, जे डिसिप्लिन मेंटेन करतायत, स्वतः करावं लागतं आणि जे टीचिंग फॅकल्टी आहे ते खूपच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे इथं आतापर्यंत. तुम्ही कोणत्या कोणत्या प्लेस वरून आले सांगू शकतात? मी जळगाव डिस्ट्रिक्ट वरून आलोय. कर्जत डिस्ट्रिक्ट रायगड. तुम्ही? सोलापूर. म्हणजे आता तुम्ही बघू शकता तिथं खूप दुरून दुरून मुलं आलेले आहेत आपले आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तर आता तुम्ही तुमचं अजून काय पुढे मोटिव्ह काय करणार काय आहात? मोटिव्ह तर पप्पांची इच्छा आहे की मी एअरफोर्स मध्ये ट्राय करावं आणि पप्पा एक्स आर्मी आहेत आणि त्यांचं एवढं सोप आहे की मी करायला पाहिजे आणि एवढंच. तुम्ही काय म्हणू शकता? I want to go here from by the uniform. I want to take that uniform. माझं एकच स्वप्न आहे की डिफेन्स सेक्टर मध्ये काय करावं असं. सीडीएस झाल्यानंतर त्याची प्रिपरेशन करेल, एसएसबी वगैरेची क्लिअर केल्यानंतर पुढे आर्मी मध्ये. तुमच्या काही हॉबीज असतील अगोदर तुम्ही त्या कंटिन्यू केल्या असतील, तुमच्या काही हॉबीज बद्दल सांगू शकता? माझी हॉबी म्हणजे मी रिडिंग मला खूप आवडते, रिडिंग करायचं आणि स्पोर्ट्स वगैरे पण खेळायला खूप आवडतं. कोणते स्पोर्ट्स खेळता तुम्ही? क्रिकेट, मोस्ट ऑफ क्रिकेट. तुमची हॉबी? Sports. विच स्पोर्ट्स? Mostly all sports. मला स्केचिंग आणि ड्रॉइंग आणि आपलं गाणं ऐकायला खूप आवडतं आणि स्पोर्ट्स मध्ये फुटबॉल. तुम्ही कोणतं म्हणजे एक्झाम वगैरे दिली आहे का मग ड्रॉइंग साठी? एक्झाम तर नाही दिले, पण एक्झाम नाही दिली, फक्त स्केच. या प्रकारे आपण बघू शकतो की सगळ्यांचा एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे इथं. ऑफिसर्स करिअर अकॅडमी मध्ये इथे येऊन खुश आहेत आणि करतात त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं ते पोरं आलेले आहेत. तर एवढंच मी बोलेल. जय हिंद.